नमस्कार, गुड मॉर्निंग. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. सिनेट निवडणुकीतील मतपत्रिकांच्या छाननीला सुरुवात झाली आहे. 7200 मतपत्रिकांच्या एकूण 12 पेट्या खुल्या करण्यात आल्या आहेत. अभाविप आणि ठाकरे गटाच्या युवा सेनेमध्ये थेट लढत होते. पहिल्यांदाच सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीवर CCTVद्वारे लक्ष ठेवलं जात आहे. सिनेट निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मोठा बंदोबस्त आहे. युवा सेना गट राखणार की अभाविपला संधी मिळणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याबद्दल आणखी आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर आता आपल्यासोबत आहे. कृष्णा, काय आणखी माहिती या निवडणुकीबद्दल? आणि त्या अनुषंगाने आपण पाहतो की मुंबई विद्यापीठामध्ये तशी तयारी ही करण्यात आलेली आहे. मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा बाहेर आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि CCTVच्या निगराणीखाली ही सगळी जी काही मतमोजणी आहे ती पार पडणार आहे. एकूण 7200 मतपत्रिका आहेत आणि त्यामधल्या वैध आणि अवैध कोणत्या याची छाननी सध्या सुरू आहे. थोड्याच वेळामध्ये ती छाननी पूर्ण झाल्यानंतर या कोटा जो आहे तो निकालाचा ठरवला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल. सध्या आपण पाहतो की पहिल्यांदा सिनेटची निवडणूक ही CCTVच्या निगराणीखाली त्याची मतमोजणी जी आहे ती पार पडते आहे आणि एकूण 10 जागांची उत्सुकता आहे. युवा सेनेचे उमेदवार थेट रिंगणामध्ये आहेत, शिवाय अभाविपचे सुद्धा उमेदवार थेट रिंगणामध्ये आहेत. त्यामुळे सिनेटची बाजी नेमकी कोण मारणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष आहे. कारण या निवडणुकीसाठी अनेक अडथळे जे आहेत ते निर्माण झालेले होते. 2 वेळा स्थगित करण्यात आलेले होते. मात्र हायकोर्टाच्या या सगळ्या निकालानंतर आणि सुप्रीम कोर्टामधले हिरवा कंदिलानंतर ही सिनेटची निवडणूक जी आहे ती पार पडते आहे. आज मतमोजणी होते आहे. थोड्याच वेळामध्ये सगळ्या मतपत्रिकांची छाननी पूर्ण झाल्यानंतर 7200 जी मतपत्रिका आहेत त्यामधल्या एकूण 12 पेट्या खुल्या करण्यात आलेल्या आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ही छाननी पूर्ण झाल्यानंतर कोटा निश्चित केला जाईल आणि त्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणीला सुरुवात होईल. संध्याकाळपर्यंत ही मतमोजणी पूर्ण होण्याची शक्यता आहे. थोड्याच वेळामध्ये सगळे जे काही नेते आहेत प्रमुख युवा सेनेचे ते सुद्धा पोहोचतील आणि त्यानंतर प्रत्येक पक्षाचे जे काही उमेदवारांचे प्रतिनिधी आहेत त्यांना आतमध्ये घेण्यात आलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ही मतमोजणी कशा पद्धतीने होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अभाविप आणि युवा सेना यांच्यामध्ये ही थेट लढत जी आहे ती आज पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आज या सिनेटची बाजी नेमकी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या CCTVच्या निगराणीखाली ही सगळी मतमोजणीची प्रक्रिया जी आहे ती पार पडलेत असल्याचं पाहायला मिळतं आणि थोड्याच वेळामध्ये कोटा निश्चित झाल्यानंतर प्रत्यक्षात मतमोजणी जी आहे ती पाहायला मिळणार आहे. बरोबर कृष्णा, धन्यवाद या अपडेट्स बद्दल. तर भाजपने एका पॉर्न स्टारला पुढे करून आमच्यावर आरोप केले. संजय राऊतांनी भाजप नेते किरीट सोमय्यांवर निशाणा साधलाय. आम्ही पुराव्यांसह आरोप केले तर पॉर्न स्टारच्या कुटुंबाची बेअब्रू झाली असं राऊत म्हणाले आहेत. पॉर्न स्टारने आमच्यावर पुराव्यांशिवाय आरोप केले होते असंही राऊतांनी म्हटलंय. एक पोर्न स्टार भारतीय जनता पक्षाचा, बरं का, एक पोर्न स्टार आमच्यावरती आरोप करतो. आम्ही म्हणतो पोर्न स्टार आरोप करतो, त्याच्यावरती काय लक्ष द्यायचं? आमची काय बदनामी वगैरे होत नाही. खोटे आरोप सगळ्यांवर, याला तुरुंगात टाकीन, त्याला तुरुंगात टाकीन. एक पोर्न म्हणजे भारतीय जनता पक्षाची लायकी बघा. एका पोर्न स्टारला पुढे करून त्यांनी आमच्यासारख्या सगळ्यांवरती आरोप केले. आम्ही दुर्लक्ष केलं. पण मीरा भाईंदरमधल्या एका प्रकरणात पुराव्यांसह आम्ही काही भूमिका मांडल्यावरती, बरं का, पोर्न स्टारच्या कुटुंबाचा काय झालं, बेअब्रू झाली. मी पैसे गोळा केले INS विक्रांतच्या नावाखाली या पोर्न स्टारना मुलूंच्या. राज्यपालाला देतो सांगितलं. राज्यपाल म्हणतो मला पैसे मिळाले नाहीत. द्या ना हिशोब, तुम्ही लोकांचे हिशोब मागतात ना. पोर्न स्टारच्या पत्नीची जर बेअब्रू झाली असेल तर तिने आपल्या पॉर्न स्टार पतीकडे याचा हिशोब मागायला पाहिजे. आव्हाडांच्या पत्नी ऋता आव्हाडांचं लादेनवरील वक्तव्य व्हायरल होत आहे. मुंब्रामधील महिला मेळाव्यातलं त्यांचं वक्तव्य व्हायरल होत आहे. व्हायरल वक्तव्यावर ऋता आव्हाड यांनी आता स्पष्टीकरण दिलं आहे. ओसामा बिन लादेन की बायोग्राफी पढ़ो. जिस तरह से APJ अब्दुल कलाम साहब बने, उसी तरीके से ओसामा बिन लादेन एक टेररिस्ट बना. लेकिन क्यों बना? पहला इसी को नहीं बना, तो समाज ने बनाया, वो चिड़ के बने. लेकिन आखिर में क्या हुआ? वो बुरी हुआ. दौड़ के ना अपने आप को यहाँ से रिच बनाओ, पैसे से नहीं, वो तो अपने आप आता ही. तुम्हाला माहितीये हल्लीची पिढी वाचन अजिबात नाही करत. मग मी त्यांना सांगत होते की तुम्हाला तुमचं जे मोबाईलचं जे फेटिश आहे, जे मोबाईलचं जे तुम्हाला वेड लागलंय, ते जर बाजूला करायचं असेल तर तुम्ही वाचा, लोकांना वाचा, त्यांचं चरित्र वाचा.
आणि ह्याच्या आधी मी एपीजे अब्दुल कलामांचं विंग्स ऑफ फायर त्यांना वाचायला सांगितलं होतं. म्हटलं की एक नावाड्याचा मुलगा असून त्यांनी इस्रोच्या अध्यक्ष होण्यापर्यंत जी मजल मारली ती अमेझिंग आहे आयुष्यात. नंतर मी म्हटलं की दुसरीही आयुष्याला बाजू असते, जसं की ओसामा बिन लादेन. तो का टेररिस्ट झाला? जन्मता कोणी चांगलं किंवा वाईट नसतं, पण त्याचा अंत खूप वाईट झालाय. आदित्य ठाकरेंनी माझ्या विरोधात दापोलीत निवडणूक लढवावी. आमदार योगेश कदम यांनी आदित्य ठाकरेंना तसं म्हणत आव्हान दिलंय. भगवा झेंडा जाळणाऱ्या संजय कदमला ठाकरे गटानं स्वीकारलं. हिंदुत्व कुठे गेलं असा सवालही योगेश कदमांनी केलाय. आदित्य ठाकरेंनी सामान्य शिंदे साहेबांना आव्हान दिलं होतं. मी त्यांना एक नवीन आव्हान देतो, त्यांनी दापोली मतदारसंघामध्ये फक्त सभा आणि येऊन इथे निवडणूक लढवावी ना माझ्यासमोर, हिंमत असेल तर. आणि बघावं जनता कोणासोबत आहे. भगवंता श्रीकृष्णाचा भगवा झेंडा, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा झेंडा, वंदनीय बाळासाहेबांचा भगवा झेंडा जाळून पायाखाली तुडवला होता. त्या संजय कदमला आज उभाटाने स्वीकारलेला आहे. आमचा अंदाज आहे कमीत कमी 65 ते 72 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येतील. विधानसभेला शिंदे गटाच्या 65 ते 72 जागा निवडून येतील असा दावा योगेश कदमांनी केला. एकनाथ शिंदे पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील असं योगेश कदमांनी म्हटलंय. लोकसभेत शिंदे गटाचा स्ट्राईक रेट हा जास्त होता असंही योगेश कदम म्हणाले. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सर्वात जास्त ऍव्हरेज सरासरी असणारा शिवसेना पक्ष होता आणि तो त्यापेक्षाही जास्त चांगले परफॉर्मन्स हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जो आमचा अंदाज आहे कमीत कमी 65 ते 72 जागा ह्या शिवसेनेच्या निवडून येतील. आणि आम्हाला आशा आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री पुन्हा एकनाथ शिंदे साहेबच होतील आणि महायुतीचं सरकार मात्र 100% येईल. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं कोल्हापूरच्या चंदगडमध्ये स्वागत झालंय. अजित पवारांची जनसन्मान यात्रा आज कोल्हापूरच्या चंदगड विधानसभा मतदारसंघात पोहोचली आहे. चंदगड विधानसभा मतदारसंघातील नेसरीमध्ये अजितदारांची जाहीर सभा आहे. चंदगड तालुक्यातील कोवाडमध्ये अजितदारांचं जंगी स्वागत सध्या केलं जात आहे. कार्यकर्त्यांची गर्दी आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी 5 ऑक्टोबरला कोल्हापूर दौऱ्यावर असतील. संविधान सन्मान संमेलनाला राहुल गांधी हजेरी लावणार आहेत. त्याआधी छत्रपती राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीचं ते दर्शन सुद्धा घेतील. निवडणुकीच्या अनुषंगानं राहुल गांधी राज्यातील प्रमुख नेत्यांची बैठक घेण्याचीही शक्यता आहे. रायगडमध्ये पोल्ट्री व्यावसायिक आणि खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्यांमध्ये वाद सुरू आहे. रायगडमध्ये पोल्ट्री खाद्य पुरवठ्यावरून वाद झाल्याची माहिती आहे. खाद्यपुरवठा करणाऱ्या कंपन्या मनमानी करत असल्याचा आरोप व्यावसायिकांचा आहे. शासनानं घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करावी असा आग्रह पोल्ट्री व्यावसायिकांनी धरला. पोल्ट्री व्यावसायिकांची रायगडमधील पशुसंवर्धन उपायुक्त कार्यालयात बैठक झाली. पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन करण्याचा स्थानिक मविया नेत्यांनी इशारा दिलाय. मेट्रो स्थानकाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे. काल मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, मात्र पावसामुळे दौरा रद्द झालाय. उद्घाटन लांबणीवर पडल्यामुळे प्रवाशांचे हाल होत असल्याचाही आरोप होतोय. दरम्यान पंतप्रधान मोदी रविवारी पुणे मेट्रोचं ऑनलाईन उद्घाटन करणार आहे. पोलीस आयुक्तांच्या आवाहनानंतरही मवियाचे नेते आंदोलनावर ठाम आहेत. शिवाजीनगर स्वारगेट मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाचा मवियाने इशारा दिलाय. पुणेकरांचे हे उद्घाटन रखडल्यामुळे हाल होत आहेत, त्यामुळे आंदोलनाच्या पवित्र्यात मविया आहे. तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आंदोलन करू नये अशी विनंती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केली आहे. मविया नेत्यांसोबत त्यांनी चर्चाही केली आहे. मविया नेत्यांशी पुणे पोलीस आयुक्तांनी फोनवरून संवाद साधलाय. आंदोलन मागे घेण्याची विनंती अमितेश कुमार यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना केली आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाच्या उद्घाटनाचा इशारा मवियाने दिला होता. तर अमितेश कुमार यांनी मविया नेत्यांना विनंती केली आंदोलन मागे घेण्याची, पण तरी सुद्धा आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर महाविकास आघाडीचे नेते अजूनही ठाम आहेत. आंदोलन मागे घेण्याची विनंती केली आहे पुणे पोलीस आयुक्तांनी. शिवाजीनगर ते स्वारगेट मेट्रो मार्गाचं उद्घाटन आम्ही करू अशी भूमिका, तसा पवित्रा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी घेतला आहे. प्रवरा संगम इथे धनगर आरक्षणासाठी गोदावरी नदीत उडी घेणारे दोन्ही आंदोलक जिवंत सापडले. पोलिसांच्या शोध मोहिमेत दोघंही तराफ्यावर झोपलेल्या अवस्थेत आढळून आले. आरक्षणासाठी उडी मारली की स्टंट होता याचा तपास आता सुरू आहे.
नाशिक शहरात सलग तिसऱ्या दिवशी पावसाची संततधार सुरू आहे. पावसामुळे शहरातील काही रस्त्यावर पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. गंगापूर धरणातून 1200 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नाशिकमधील गोदावरी नदीच्या पाणी पातळीतही काही प्रमाणात वाढ झाली आहे. नाशिकच्या गोदावरी नदीच्या पाणी पातळीत त्या पावसामुळे वाढ झाली आहे. नाशिक शहरात आता सलग तिसरा दिवस आहे पावसाची संततधार बघायला मिळते आहे. शहरातील काही रस्त्यावर देखील पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. याचा आढावा घेतलाय आपल्या प्रतिनिधींनी, पाहूयात. गेल्या 3-4 दिवसांपासून परतीच्या पावसाची नाशिकमध्ये जी तर ती हजेरी होत असल्या कारणाने रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलेलं आहे. त्याच्यामुळे नाशिककरांची तारंबळ उडाली आहे. तर त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये सुद्धा पाऊस होत असल्या कारणाने गंगापूर धरणामधून 1200 क्युसेस वेगाने पाण्याचा विसर्ग जो आहे तर तो काल संध्याकाळपासून करण्यात येत असल्या कारणाने आपण पाहू शकतात का नाशिकच्या ह्या रामकुंड परिसरामध्ये पाणी पातळीत वाढ झालेली आहे. आणि हे जे पाणी जे आहे तर थेट निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलाट क्षेत्रात दाखल होत आहेत. आणि त्या ठिकाणी कडवा आणि दारणा या दोन नद्यांचं सुद्धा आणखीन त्या ठिकाणी. केंद्रीय निवडणूक आयुक्त 2 दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार मुंबईत दाखल झाले आहेत. विधानसभा निवडणुकांच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी या दौऱ्याचं नियोजन करण्यात आलं. निवडणूक आयोग राज्यातील विविध विभागांचा आढावा घेणार आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हे मुंबईत दाखल झालेत आणि राज्यातल्या निवडणुकांचा ते आढावा घेतील. राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत आज सकाळी त्यांची 10 वाजता बैठक आहे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. भरत गोगावलेंनी उदयनराजे भोसलेंची मुंबईत भेट घेतली. एसटी महामंडळावर वर्णी लागल्यानंतर उदयनराजेंनी गोगावलेंचं अभिनंदन केलंय. उदयनराजे आणि भरत गोगावलेंच्या भेटीची ही दृश्य आहेत. एसटी महामंडळावरील नियुक्तीसाठी उदयनराजे भोसले यांनी भरत गोगावले यांचं अभिनंदन केलं आहे. शिंदे गटाचे आमदार दिलीप लांडे यांच्या विरोधात हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली. मतदारसंघात वाटप करण्यात आलेल्या प्रेशर कुकरच्या खरेदीत आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. आमदार दिलीप लांडे आणि मनपाचे सहाय्यक आयुक्त धनाजी हिरलेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी आता होते आहे.